नमस्कार. माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. मी सध्या आहे दादरच्या चौपाटी, दादर चौपाटी येथे आहे आणि सध्या मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईमध्ये सध्या जोरदार पावसाला सुरुवात जी आहे ती झालेली आहे. काल होता 15 ऑगस्ट आणि आज आहे 16 ऑगस्ट. मुळात कालचा दिवस आणि आजचा दिवस अत्यंत महत्वाचा होता, कारण काल भारताचा स्वातंत्र्य दिन होता आणि आज गोकुळाष्टमी आणि दहीकाला उत्सव आज आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचा वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र आनंदाचं वातावरण असलं तरी सद्यस्थितीत मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ती म्हणजे मुंबईला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे. मुंबईकरांसाठी अत्यंत ही महत्वाची बातमी सध्या समोर येते. मी सध्या आहे समुद्र किनारी. सध्या समुद्राला उधाण नसलं तरी सुद्धा ढगाळ वातावरण तुम्ही पाहतात. अवकाशामध्ये जर पाहायला गेलं तर पावसाचा जोर आजही कायम पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसाची हजेरी सध्या मुंबईमध्ये आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासह सध्या पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये कोसळत आहे. सद्यस्थितीत आपण पाहत आहोत जो पाऊस मुंबईमध्ये कोसळत आहे त्या पार्श्वभूमीवरती हवामान विभागाकडून रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे. सविस्तर अपडेट आपण जे जाणून घेणार आहोत. साधारणतः आज 16 ऑगस्ट आहे आणि हवामान विभागाकडून मुंबई महानगराला अतिमुसळधार पावसाचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी महानगर साधारणतः पाहायला गेलं तर अधिकाऱ्यांना त्यांच्या संबंधित कार्यालयात तात्काळ हजर राहून समन्वय साधण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. गरजेनुसार योग्य त्या आपत्कालीन उपाययोजना करण्यात याव्या असे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत. साधारणतः आपण पाहतोय मुंबई पोलिसांकडून सुद्धा या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती एक ट्विट जे ते करण्यात आलेलं आहे. ट्विट मध्ये काय ते आपण पाहतोय. सध्या मुंबईमध्ये सुरू असलेला संततधार पाऊस व हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या अनुषंगाने नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर जाणे टाळावे, तसेच समुद्र किनारी व सखल भागात जाणे टाळा. एकंदरीत पाहायला गेलं तर पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून सतर्क व मुंबईकरांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचं सुद्धा ट्विट मध्ये म्हणण्यात आलेलं आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास 100, 112, 103 या क्रमांकावरती संपर्क साधण्याचं सुद्धा मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे. सध्या मुंबईची सर्व अपडेट आपण जी आहे ती जाणून घेत आहोत. सध्या मुंबईच्या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये पाहायला गेलं तर आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहायला गेलं तर पावसाचा जोर कायम पाहायला मिळतोय. पावसाने संपूर्ण मुंबईला झोडून काढल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र दहीकाला उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती आनंद उत्सव जरी असला तरी आपण पाहतोय सद्यस्थितीत इकडे पाहायला गेलं तर सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय पाऊस जो आहे तो कोसळत आहे. रेड अलर्ट एकंदरीत मुंबईला सध्या पाहायला मिळत आहे. सध्या संपूर्णपणे पाहतोय आपण या मुसळधार पावसामुळे सकाळी आपण जे लाईव्ह केलं होतं, लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं रेल्वे रुळांच्या पटऱ्या ज्या आहेत त्या पाण्याने भरल्या होत्या. त्याच्या रेल्वे रुळांवरती साचलेलं पाणी पाहायला मिळालं होतं. त्यामुळे नदीचं स्वरूप सुद्धा रेल्वे रुळांना आलेलं आहे. सध्या पाऊस कोसळत आहे. अनेक बातमी अनेक माहिती समोर येते त्यानुसार ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे सकल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. या सकल भागात साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना वाट काढताना सुद्धा मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. मुंबईतील हिंदमाता परिसर असेल, किंग सर्कल परिसर असेल, सायन असेल, माटुंगा असेल, या सोबतचा अधिकचा परिसर असेल, अंधेरीचा मिलन सबवे असेल, या बऱ्याच परिसरामध्ये दादर डेटी असेल, या बऱ्याच परिसरामध्ये सध्या पाणी साचलेल्याचं पाहायला मिळत आहे. पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीला सुद्धा खोळंबा बसलेला आहे. मुळात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून दिला जात आहे. पोलीस प्रशासन जिथे पाणी साचण्याचा सकल भाग आहे त्या ठिकाणी महापालिकेच्या यंत्रणा तैनात करण्यात आलेल्या आहे. पंप सुद्धा तिकडे लावण्यात आलेले आहेत, कारण ज्या प्रकारे पाणी उपसल्यास तिकडे नागरिकांना त्याचा दिलासा मिळणार आहे. नागरिकांसाठी सतर्कता जी आहे ती या सगळ्याच्या माध्यमातून नागरिकांसाठी काळजी जी आहे ती घेतली जात आहे. मात्र एकीकडे आपण पाहतोय प्रशासन सुद्धा एकीकडे सतर्क झालं असून नागरिकांना सुद्धा सतर्क होण्याचं आव्हान जे करण्यात आलेलं आहे. सध्या तुम्ही मागे जर वातावरण पाहिलं, हे सिलिंग आपण पाहतोय. समुद्राला सद्यस्थितीत उधाण नसलं तरी या समुद्र किनारचा भाग आपण पाहिला तर जोरदार सातत्याने पावसाची संततधारा वाढत आहे. सद्यस्थितीत मी ज्या ठिकाणी उभा आहे दादर चौपाटी त्या भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस जो तो वाढलेला आहे. सध्या मुसळधार पाऊस हा सध्या सुरू आहे. जोरदार पाऊस सध्या कोसळताना पाहायला मिळत आहे. विजांच्या कडकडाटासह हा जोरदार पाऊस कोसळत आहे. या समुद्र किनारी नागरिकांना न येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि चहूबाजूने पाहायला गेलं तर सुरक्षा रक्षक जीवरक्षक सुद्धा तैनात करण्यात आलेले आहे. सध्या दादर चौपाटी येथे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती सतर्कता जी घेतली जात आहे. नागरिकांना घरी राहण्याचं आव्हान जे ते मुंबई पोलिसांकडून असेल, महापालिका प्रशासनाकडून असेल करण्यात आलेलं आहे.
मुळात अति मुसळधार पावसाचा इशारा म्हणजे रेड अलर्ट मुंबईला जारी करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत आपण पाहतोय आज आहे शनिवार 16 ऑगस्ट, मात्र 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस मुंबईमध्ये कोसळत असल्याचं आपण पाहिलं. मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून जो पाऊस सुरू आहे त्या पावसाची संततधारा अजूनही कायम आहे. साधारणतः पाऊस जोरात असल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. रेल्वे असतील, रेल्वे वाहतूक असेल, ती सुद्धा मध्य रेल्वेची वाहतूक असेल, पश्चिम रेल्वेची वाहतूक असेल, ती सुद्धा उशिरानं धावत असल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळच्या सुमारास आपण पाहिलं तर सद्यस्थितीत पाहतोय दादर ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान आपण पाहिलं सकाळच्या सुमारास तर नक्कीच आपण पाहतोय तिकडे रेल्वे रुळांवरती पाणी साचलं होतं. त्यामुळे नागरिकांना वाट काढताना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला होता. आता आपण पाहतोय एकीकडे नागरिकांना सतर्कता देण्यासाठी पोलीस सुद्धा त्या ठिकाणी सतर्क बाळगताना पाहायला मिळत आहे. सध्या उत्सव दहीहंडीचा आहे, त्यामुळे ठिकठिकाणी आयोजकांकडून सुद्धा दहीहंडी आयोजित करण्यात आलेली आहे. मात्र मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांना सतर्कतेचं आव्हान देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत आपण पाहतोय दुपार आता थोड्याच पाहायला गेलं तर 12 सुद्धा वाजताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र आयोजकांच्या या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाला अजूनही गोविंदा पथक तितक्या गर्दीनं तितक्या उत्साहानं दाखल होताना पाहायला मिळत नाहीये. सद्यस्थितीत मुसळधार पावसामुळं नागरिक जे आहे ते सतर्कता बाळगत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र उत्साह हा जोरात आहे, उत्साह हा जास्त आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात हंड्या, गोकुळाष्टमी, दही कला उत्सव हा आपल्याला मुंबईभर पाहायला मिळणार आहे. थोड्याच वेळात म्हणजे अगदी दुपारच्या सुमारास वरळीच्या जांभोरी मैदानात जी महापरिवर्तन दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे त्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थिती दर्शवणार आहे. दरम्यान आपलं सगळं यावरती लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.